जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या कृषी सल्लागार म्हणजेच ॲग्रिकल्चर ॲडवायझर आहे आपल्या शेतकरी मित्रांच्या यूट्यूब चॅनलवर। तर तुम्ही बघू शकता आपली सोयाबीन सध्या या स्टेजमध्ये आणि या स्टेजमध्ये असताना आपल्याला एक शेवटचा स्प्रे तिच्यावरती घ्यायचा आहे, जेणेकरून आपली जी शेंगा आहे शेंगाची चांगल्या प्रकारे ग्रोथ होईल आणि दाण्याचं वजन पण वाढेल आणि दाण्याला शेवटपर्यंत चमक राहील। त्यासाठी आपल्याला फवारणी घ्यायची आहे। लास्ट वेळेमध्ये आळी जाणार नाही, कीटक जाणार नाही, त्यासाठी पण आपल्याला ती फवारणी घ्यायची आहे। तर आपण बघूया आपल्याला काय काय घ्यायचं फवारणीमध्ये। या प्रकारे आपली फळधारणा झाली आहे झाडाची। हा आपला पॉवर स्प्रे आणि हे आपल्या औषधी। तर फवारण्यामध्ये आपण 1, 2, 3, 4 आणि 5 आणि 6 आपलं स्टिकर। वातावरण थोडं खराब आहे, त्यामुळे स्टिकरचा सर्वांनी प्रत्येक फवारणीमध्ये वापर करावा। तर सर्वप्रथम आपण बघू फर्टिलायझर आपलं 05234। तर आपले शेंग पोचण्यासाठी, शेंगाचं चांगलं पोषण होण्यासाठी, दाण्याला चमक येण्यासाठी आणि दाण्याचं वजन वाढीसाठी आपल्याला हे फर्टिलायझर कामात येणार आहे 05234 म्हणून। तर हे आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याचसोबत आपण घेतलं बुरशीनाशक, बघू शकता सोनार आहे बघा, सुदर्शन ॲग्रोचं, त्याच्या टेबुकोनाझोल आहे आणि प्लस कॅप्टन आहे। तर हे एक प्रॉपर बुरशीनाशक आहे, फंगीसाईड। तर याचा आपण वापर करू शकतो या स्टेजमध्ये असताना। सिस्टमॅटिक तर नाही आहे, पण बऱ्यापैकी स्पर्शीय बुरशीनाशक आपण याला म्हणू शकतो। त्यानंतर आता माझं बॅराझाईड आहे बघू शकता, हे इमामॅक्टिन बेंझोटा पण याच्यात आणि नेलोरोमाझोन आहे, जे की गॅस पॉयझन आपण त्याला म्हणू शकतो। तर हे एक पॉयझन आहे, हे गॅस पण आणि सिस्टमिक पण दोन्ही पण काम करतं। याच्या आधीची फवारणीमध्ये कीटकनाशक मी कोराझन घेतलं होतं आणि या फवारणीमध्ये आपण बॅराझाईड घेतोय, कारण हे दोन्ही प्रकारे काम करतं, गॅस पॉयझन सारखं पण काम करतं आणि सिस्टमिक पॉयझन पण ते काम करतं, त्याच्यामुळे आपण बॅराझाईड घेतलं या फवारणीला। त्यानंतर आपण चिलमिक्स कॉम्बी घेतो, हे तुम्हाला माहितीच असेल काय काम करतं। हे मायक्रोन्यूटन आणि मायक्रोकिट आपण याला म्हणू शकतो, आपण हे घेतलं आहे। आणि या फवारणीचा सर्वात महत्त्वाचा पार्ट तो म्हणजे हा प्रोजिप इझी। हे बघू शकता तुम्ही, जिब्रेलिक ॲसिड 40% मध्ये WSG फॉर्ममध्ये आणि प्रोजिप पण 40%, ते पण WSG फॉर्ममध्ये। आणि सर्वात मेन म्हणजे तुम्ही हे बघू शकता इम्पोर्टेड फ्रॉम USA। तर ह्याच्यावरून समजून जाईल की औषधाची क्वालिटी काय आहे आणि कशा प्रकारे काम करत असेल। एक जिब्रेलिक ॲसिड आहे आणि आपण जे जिब्रेलिक ॲसिड बघतो त्या जिब्रेलिक ॲसिडमध्ये आपल्याला असतं 0.001%, हे त्याची हे असते आणि हे जे डायरेक्ट 40% आहे, 40% मध्ये WSG फॉर्ममध्ये। तर याचं काम खूप वेगळं आहे, याचं मी वापर केला मागच्या वर्षी बी केला होता, तर मला त्याचा चांगला रिझल्ट आला आणि यावर्षी पण मी त्याचं करणार आहे। त्यामुळे म्हणलं हे शेतकरी मित्रांच्या कानावर टाकणं गरजेचं आहे। याचं काम असं आहे, हे आपण कोणत्या बी वनस्पतीवर टाकलं आणि कुठं बी फवारायला चालतं। आता हे समजा आपल्या शेंगावर जाणार आहे, तर शेंगास काय होणार आहे, आपल्या शेंगास तिथं जाडी ते वाढणार आहे, फुगवणार, आपण सोप्या भाषेत त्याला फुगवणं म्हणू शकतो। तर ते फुगाचं काम करणार आहे आपले दाणा शेंग, तर त्यामुळे आपल्याला नक्कीच उत्पन्नात त्यात वाढ मिळणार आहे। तर अशी एकदम सोपी आणि एकदम साधी आपली फवारणी। आणि हे चिलमिक्स आपल्याला फक्त याच्यामुळे घ्यावं लागलं, कारण याच्यासाठी आपल्याला थोडं खाद्याची पण आवश्यकता असते, त्याच्यामुळे आपण हे खाद्य म्हणून खाद्य स्वरूपात देतोय। आणि 5234 हे तर आपल्याला द्यायलाच पाहिजे या स्टेजमध्ये, तर ते आपण देतोय। माफ करा, थोडी तब्येत खराब असल्यामुळे थोडी एनर्जी डाऊन आहे, तर त्याबद्दल सॉरी। हे दिसत असेल तुम्हाला, तुरीचे पाट घातले मी सोयाबीनमध्ये, त्याला आपण आंतरपीक म्हणू शकतो। आणि आपल्या सोयाबीनची जी शेंगा आहे, जे फळधारणा आहे, ती एकदम उत्तम प्रकारे झाली। आता आपलं काम एकच आहे, जेवढी शेंगा आपल्या झाडाला लागली तेवढी शेंगा आपल्याला शेवटपर्यंत तिचं दाण्यात रूपांतर करायचं आहे आणि त्याच्यापासून भरघोस उत्पन्न घ्यायचं आहे। तर त्यासाठी आपला हा स्प्रे एकदम त्याला कारणीभूत ठरणार आहे, एकदम महत्त्वाचा ठरणार आहे। तर आपण थोडक्यात याचं प्रमाण जाणून घेऊ। आपल्याला हे जे प्रोजिप हे घ्यायचं आहे आपल्याला 12.5 ग्रॅम आहे बघा। हे आपल्याला 100 लिटर पाण्यामध्ये घ्यायला चालतं आणि 100 लिटर पाण्यामध्ये आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं। तर त्याच्या आपण 5 टाक्या, 20 लिटर प्रतिपंप जर असेल आपला, त्याच्या आपण 5 टाक्या किंवा 6 टाक्या इथपर्यंत करू शकतो। त्यानंतर आपलं सोनार आहे,
सोनारमध्ये आपण 5 टाक्या प्रतिपंपासाठी 40 ml टाकू शकतो किंवा प्रतिपंपासाठी आपण 50 ml टाकू शकतो. त्यानंतर आपलं जे टेबुकॉन बॅराझाईड आहे, तर बॅराझाईड पण आपण प्रत्येक एका पंपासाठी 40 ml टाकू शकतो किंवा 50 ml टाकू शकतो. आणि चिलमिक्स कॉम्बी आपण 20 ग्रॅम प्रति एका म्हणजे 1 ग्राम 1 लिटर पाण्यासाठी आपल्याला ते घ्यायचं. आणि जे फर्टिलायझर आहे आपलं 05234, तर ते आपल्याला एका पंपासाठी 100 ग्राम एवढं घ्यायचं आहे. तर त्यासाठी काय करायचं, हा माझा 50 गुंठ्याचा प्लॉट आहे बघा. तर याच्यामध्ये मी 6 टाक्या फवारणार आहे. 6 पंप मला यासाठी लागणार आहे. त्यासाठी मी काय करणार आहे, एका बकेटीमध्ये या बकेटीमध्ये 6 पंप आपले होतील तसे 6 मग्गे आपण पाणी घेणार आहे. आणि त्यामध्ये आपण हे एक पुडी पूर्ण टाकणार आहे. त्यामध्ये 100 ग्राम चिलमिक्स कॉम्बी, 100 ने आपण 120 ग्राम चिलमिक्स कॉम्बी टाकणार आहे. आणि हे एक पॅकिंग टाकणार आहे, बॅराझाईड टाकणार आहे 250 ml, आणि सोनार टाकणार आहे 250 ml, आणि फर्टिलायझर टाकणार आहे पण 500 ग्राम, जे काय अर्धा किलो आहे. हे आपण एवढं 4 एकत्र मिक्स करू शकतो. 5 पण कंटेन एकत्र मिक्स करायला याची काही अडचण नाही. एकत्र मिक्स करून घ्यायचे आणि नंतर जसं आपलं पंप भरला, पंपामध्ये आपल्याला 20 ते 25 ml शेवर टाकायचं स्टिकर. मी दुसरं स्टिकर वापरत होतो पण मला ह्या भावाने ते अवेलेबल झालं नाही, त्यामुळे मला हे शेवर घ्यावं लागलं. तर ठीक आहे, याचे पण रिझल्ट ठीक आहे, असं काय म्हणायला हरकत नाही. तर आपल्या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये ही आपली लास्ट आणि बेस्ट फवारणी आहे. याच्यानंतर आपलं फवारणी घ्यायची आवश्यकता पडणार नाही. हीच फवारणी आपली शेवटची म्हणून आपल्याला व्यवस्थित प्रकारे स्प्रे द्यायचा आहे. 50 गुंठ्यामध्ये 50 गुंठे शेती माझं, त्या शेतामध्ये मी 6 टाक्या फवारणार आहे, 6 पंप. आणि फवारत असताना आपल्याला एक काळजी अशी घ्यायची आहे, आपण आतापर्यंत जी सोयाबीनवर फवारणी केली ती फक्त झाडाच्या आपल्या शेंड्यावरती स्प्रे केला पाहिजे, झाडाच्या पानावरती स्प्रे केला पाहिजे. अळीसाठी केली असेल किंवा बुरशीनाशक आपण घेतलं असेल तर ते फक्त झाडाच्या शेंड्यासाठी केलं पाहिजे. त्यासाठी आपण त्याची फवारणी केली, किंवा त्यामध्ये पिजार असो किंवा वाढ कोटवण्यासाठी असो, तर ते आपण शेंड्यावर केली. पण आता या फवारणीमध्ये आपल्याला अशी काळजी घ्यायची की आपली जी फवारणी आपल्या झाडाच्या शेंगावरती केली पाहिजे. त्या प्रकारे मग जास्त स्प्रे करून, जास्त ॲसलिटरवर पंप चालून आपल्याला तेवढं कव्हर करायचं आहे, जेणेकरून आपल्या शेंगावर पाणी जाईल याची आपल्याला खात्री करायची आहे आणि त्याची तेवढी खबरदारी घ्यायची. तर आजच्यासाठी बस एवढंच. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा, आणि शेती रिलेटेड तुमचे काही क्वेश्चन असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि भेटूया एका नवीन विषयासोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्यासाठी सर्वांचे मनापासून धन्यवाद.